नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तुम्ही कधी ओल्या मुगाचे भजी खाल्लेले आहेत का? नाही ना? तर चला आज आपण ओल्या मुगाचे भजी बनवूया। तर हे ओल्या मुगाच्या शेंगा आहेत त्या आपण निवडून घेतलेल्या आहेत। हे मूग बघा ओले एकदम कोवळे असे म्हणजे ओले आहेत। आता याचे आपण भजी बनवणार आहोत। आता हे मूग आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेतलेत। आता यातले मी थोडेच करणार आहे भजी, त्यामुळे मला जेवढं पाहिजे तेवढं मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्यामध्येच मी मिरच्या तोडून टाकते। मिरची तोडून टाकायची म्हणजे पटकन बारीक होते, कारण हे आपण भरडं बारीक करणार आहोत, पेस्ट नाही। बघा हे असं भरडं बारीक करायचं आहे। पाणी बिलकुल घालायचं नाही आहे, पाणी न घालता बारीक करून घ्यायचं। आता बारीक करून घेतल्यानंतर पातेल्यात काढून घेतलेलं आहे आपण। त्यामध्येच एक मोठा कांदा बारीक एकदम चिरून टाकलेला आहे। चवीपुरते मीठ, हळद हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडासा ओवा कुस्करून टाकायचा आणि आता आपण तेल कढायला ठेवलेलं तर चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊया। तर छोटे छोटे भजी सोडायचे, मोठे नाही, कारण मोठे सोडले की कसं वरून भाजतं पण आतमध्ये असे मऊ राहतात। तर छोटे छोटे केल्यामुळे असे आतपर्यंत चांगले असे कुरकुरीत होतात। आता हे थोडेसे भाजले की मग पलटी करायचे आणि गॅस बारीक करून भाजून घ्यायचे, कारण मोठा गॅस केला की वरून भाजले जातात आणि आतून तसेच मऊ राहतात। तर बारीक गॅसवरती हे चांगले असे लालसर कलरवरती, ब्राऊन कलरवरती काढून घ्यायचं। आता हे आपण सगळे काढून घेऊया। बघा किती छान झालेले आहेत, असं टाकताना सुद्धा असा कडक आवाज येतोय। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता हे आपले सगळे झालेले आहेत, बाकीचे पण त्याच पद्धतीने मी करून घेतलेत। तर इतके छान असे आणि बिलकुल तेलकट होत नाही आहेत आणि टेस्ट खूप छान लागते आणि एकदम कुरकुरीत होतात। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।